शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर या सगळ्या राजकीय घडामोडी झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा पुण्यात आहात. याआधी पुण्यात यायचं ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची बैठक घ्यायचा. आता मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची म्हणजे शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. काय बैठकीचं नियोजन असणार आहे? नाही, पहिला तर मी आज पत्रकार उमेश शिळकेजी यांची जी निवड झाली त्यांना भेटण्यासाठी मी इकडे आलो आहे आणि एक सदिच्छा भेट होते. माझा काल एक वैयक्तिक दौरा होता, जेजुरीच्या ह्याला गेलो होतो. परंतु जेजुरी आणि माझा संबंध हा खूप जुना असल्यामुळे तिकडच्या डेव्हलपमेंटसाठी अगोदर ज्यावेळी शासनामध्ये आम्ही होतो त्यावेळी काही निधीची तरतूद आपण करण्याचं काम केलं, तर प्रत्यक्षात निधी आली नव्हती. नंतर आता आमच्या शासनाने जे निधी दिले त्याचा एक आढावा आपण देखील विश्वस्तांना विश्वासात घेऊन आणि तिकडचे असलेले आमचे विजयबापू शिवतरे आहेत त्यांच्याकडनं घेण्याचं काम केलं. आणि मग सासवडला नगरसेवकांची बैठका होत्या, भोरला एक कार्यक्रम होता आणि नंतर मग आज पत्रकार संघाचे नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा आमच्या सर्वांच्या वतीने सत्कार नियोजित करण्याचं काम केलं आहे. आणि स्वाभाविकच आहे की मी राज्याच्या विधान परिषदचा उपसभापती असतो तरी देखील पक्षाचा पण एक कार्यकर्ता आहे आणि अगोदर पण मी शिवसेनेच्या बैठकीसाठी येत होतो आणि आताही शिवसेनेच्याच बैठकीसाठी मी चाललो आहे. तर त्यात काय अगोदरच्या आणि अजातला असतला नाही. आणि संघटनात्मक काही विषय असतील, अर्थात ही सदिच्छा भेट आहे कारण गेल्या आठवड्यामध्येच आदरणीय उदय सामंतजी आणि आमचे इतर सर्व रेपाळीजी, जोशीजी सर्व पदाधिकारी येऊन BLO आणि SIRच्या बद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यातला आढावा घेऊन गेले आहेत. आणि म्हणून 3 तारीख माझी पूर्वनियोजित ठरली होती म्हणून मी आज पुण्याला तिकडे आलो आहे. आणि सेनाभवनमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते सर्वांना भेटण्याची त्यांची इच्छा होती आणि माझी इच्छा होती म्हणून एक सदिच्छा भेट घेण्यासाठी मी आलो. भाऊ तिकडे संपर्क प्रमुख होता, इकडे तेच राहील का पद कंटिन्यू? नाही, मी आता घटनात्मक पदावरती आहे. मी सरकारी इकडे येतील तुमचं? मी घटनात्मक पदावरती असल्यामुळे असं नाही की बरं राजकीय व्यासपीठावरती मला जाता येत नाही, परंतु काही मर्यादा आपण पाळली पाहिजे. परंतु आता मी पक्षाचा एक प्रतिनिधी आणि पहिल्यांदा पुण्यामध्ये आलो तर स्वाभाविकच आहे सेनाभवनमध्ये जाणं हे माझं एक कर्तव्य आणि त्या लोकांची इच्छा आहे की माझी स्वागत करण्यासाठी. पण एक गोष्ट नक्की आहे संघटनात्मक ज्यावेळी पक्ष वाढवण्यासाठी आपल्याला जर काय करायचं असेल तर ते करू. आणि त्याची सुरुवात माहितीसाठी सांगतो की बारामती जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख राजेंद्र काळे, इंदापूरचे तालुका प्रमुख आणि बाकीच्याही सर्व लोकांनी आदरणीय एकनाथ शिंदेजींच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये ऑलरेडी या अगोदर प्रवेश घेतलेलेच आहेत. पण परत एकदा मला सांगायचं की मी काही पक्ष फोडून इकडे ताकद वाढवण्यासाठी आलो नाही आहे. आपल्या आहे ती ताकद अजून कशा प्रकारे वाढता येईल आणि कामाच्या माध्यमातून. कारण आज काय झालेलं आहे, दुर्दैवाने आज पुणे महानगरपालिकेमध्ये एकही नगरसेवक आमचा नाही आहे. आज नाना भंगिरे आज शहर प्रमुख आहेत, म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवली. ती कशी लढली गेली, काय गेली, आमच्या मित्रपक्षाने त्यावेळी किती साथ द्यायची होती, न्याय दिली होती तेही तुम्हाला सर्वांना माहीत आहे. पण मी त्यात जात नाही. पण असं असलं तरी देखील तिकडे जी संख्या जर जोपर्यंत प्रतिनिधित्व वाढणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मला असं वाटते महानगरपालिकेमध्ये आपला परफॉर्मन्स किंवा पण असं नसला तरी आम्ही नजीकच्या काळामध्ये जेवढे काही उमेदवार होते जे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये या सर्वांची एक स्वतंत्र बैठक शहर प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये घेऊन त्यांचे नेमकं काय गारण आहे, नेमकं काय म्हणणं आणि संघटना वाढवण्यासाठी अजून काय केलं पाहिजे अशी ती पण एक बैठक नियोजित करण्याचे काम होणार आहे. तिकडले काही सहकारी येतील का तुमचे जुने मला मांडणारे खूप लोक आहेत. खूप लोक अगोदर यायलाही देखील तयार होते किंवा आताही येऊ शकतो. पण परत एकदा मी सांगतो की मी त्यांना इकडे आणून तोडून बिडून करून करण्याचा माझा नाही आहे. ज्याला स्वतःहून असं वाटलं किंवा मी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाबरोबर करत असताना ते विकास कामासाठी किंवा त्यांचे काय इच्छा असतील ते आले तर स्वाभाविकच आहे त्यांना मी भेटण्याचं काम करण्यात येईल. पण या व्यतिरिक्त पण मी एका घटनात्मक पदावरती एक व्यक्ती म्हणून घेऊन माझ्याकडे जर कोणी आला तरी देखील तो आमच्या पक्षाचा आहे किंवा इतर पक्षाचा आहे हे न बघता त्यांचे प्रश्न या अगोदर पण मी सोडत होतो आणि आताही देखील सोडण्याचं काम केलं. शहरातल्या शिवसेनेत संभ्रम असे ना भाऊ, राज्यात सत्तेत असलेली शिवसेना पुण्यात विरोधक म्हणून काम करते. 2 दिवसापूर्वी आंदोलनं झाली, त्याआधीही अनेक आक्रमक आंदोलन झाली. सूर सापडत नाहीये पुण्यातल्या शिवसेनेला असं वाटते तुम्हाला? नाही, मला असं वाटते की ही काय फक्त पुणे महानगरपालिका पुरता मर्यादित नाही आहे. तुम्ही बघितलं असेल की अशी आम्ही जी भूमिका घेतलो तर तसं भारतीय जनता पार्टी दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये पण ते भूमिका घेत असतो. कारण शेवटी लोकांचे प्रश्न लोकप्रतिनिधी नात्याने सोडवणं किंवा मांडणं ही गरज असते. पण एक गोष्ट नक्की आहे की संघटनात्मक ज्यावेळी एक प्रशासनाच्या वरती एक धाक असली पाहिजे या दृष्टिकोनातूनच तो
त्यांचा मोर्चा असावा. अर्थात मला काय त्याच्यातली अधिकची माहिती नाही आहे, परंतु पुढे देखील लोकांच्या प्रश्नासाठी असेल तर रस्त्यावरती त्यांना उतरावंच लागेल, कारण लोकांनी त्यांना विरोधी पक्ष म्हणून घेऊन भूमिकेतून ठेवण्याचं काम केलेलं आहे. एकही लोकप्रतिनिधी निवडून न आल्यामुळे स्वाभाविक आहे त्या लोकांना ही अपेक्षा असेल की ठीक आहे, आम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांनी चांगलं काम केलं तर तुम्ही स्वागत करा, पण जर चांगलं काम होत नसेल तर ते नजरेत आणून देण्याचा, अर्थात त्याचा नजरेत आणून देण्याची पद्धत, हा मोर्चा असलं पाहिजे, शिष्टमंडळ भेटून करायला पाहिजे, हा नंतरचा भाग, पण ते केलं पाहिजे. पण मला असं वाटते मी यायच्या अगोदर हा मोर्चा निघाल्यामुळे परत मोर्चा काढण्याची त्यांच्यावरती वेळ येऊ नये असाही विचार सर्व राज्यातले असलेल्या मित्रपक्षांनी मिळून केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. भाऊ, या सरकारमध्ये ओबीसीना स्पेस मिळत नाही म्हणून नाराजी आहे. स्वतः पंकजा मुंडे म्हणाले की मला निवृत्ती घ्यावीशी वाटते. टार्गेट आता येत्या काळात जेनजी असणार आहे का? हे अगोदरच तरुणांना जे, आणि विशेषतः तुम्ही बघितलं असेल की पुणे शहरामध्ये पण नुकताच काही बदल करण्याचं काम केलेलं आहे. बागुलना एक जबाबदारी दिलेली आहे, कारण या अगोदरचे जे युवा सेनेमध्ये काम करणार होते त्यांना आता फादर बॉडीमध्ये कुठेतरी आपल्याला ॲडजस्ट करायला पाहिजे. तर हे जे बदल आपण यासाठीच करतोय की या सर्व विषयावरती पक्ष संघटना म्हणून कोणीतरी आवाज उठवला पाहिजे, कोणीतरी बोललं पाहिजे. आणि ही घटना देशव्यापी ज्यावेळी घडते अशा स्थानिक स्तरावरती पण देखील आपला कोणीतरी पक्षाचा प्रतिनिधी असलं पाहिजे. म्हणून नक्कीच त्यांना आकर्षित करण्यासाठी आपण करू. ओबीसीना न्याय मिळतो की नाही हे जे म्हणणं आहे, मला असं वाटते ते आज योग्य होणार नाही, कारण स्वतः पंकजा ताई आहेत, या अगोदर धनंजय मुंडेजी होते, आदरणीय भुजबळ साहेब त्या समाजामध्ये आहेत, अनेक आमच्यासारखे किंवा अनेक लोक पण जे वेगवेगळ्या समाजाचे घटक आहेत, ते उपेक्षित जे वंचित समाजाचे पण अनेक काही घटक आहेत, ते सत्तेमध्ये आहेत, सरकारमध्ये आहेत. आणि त्या सरकारमध्ये जरी नसले तरी देखील लोकप्रतिनिधी म्हणून आहेत, खासदार म्हणून आहे, आमदार म्हणून आहेत. मला असं वाटते आपण लगेच अशा निकर्षाला येणं काय योग्य सर, नाही. नीलम प्रश्न गोऱ्हेंनी ऐकले जात नाहीत मुख्यमंत्र्यांना ना. एक पत्र लिहिलंय की राज्यातल्या ज्या महिला लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या बऱ्याचशा ऑडिओ क्लिप आहेत ज्या व्हायरल होत आहेत, त्या विरोधात पोलीस कारवाई तर होईलच, पण या सगळ्याचा CID तपास व्हावा अशी मागणी नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केले. अनेक महिला आमदारांचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचा आरोप केला. असं काही निदर्शनास आलंय तुमच्या? नाही, मला माहीत नाही आहे, पण त्यांनी वैयक्तिक स्वतंत्र मागणी जर केली असेल तर स्वाभाविकच आहे त्यांच्याकडे काय अधिकची माहिती आहे. योगायोगाने मी आज पक्षाची बैठक झाल्यानंतर त्यांच्याशी भेटायला जाणार आहे. आमची ठरलेली बैठक होती किंवा भेट आहे. मला वाटते मी अधिकची माहिती त्याच्यात घेईल आणि त्यांना जी यावेळी मदत लागत असेल, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत, त्यांच्याबरोबर हे चर्चा करून त्याचा निर्णय आपण लावण्याचा प्रयत्न आपण करू. संजय राऊत म्हणले की आम्ही जाहिरात देतोय, PM आणि मोदी अमित शहा हरवलेले आहेत. मृत्यू झालाय शहापूरमध्ये, सॉरी, खड्ड्यात पडून मृत्यू झालाय. हे दुर्दैवी आहे. नाशिकमध्ये. आज नाशिकमध्ये जी घटना घडते तेच जर आज कुठेतरी होत असेल तर मला असं वाटते ही जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाची आहे. आणि स्वाभाविक आहे की अंकुश ठेवण्याचं काम शासन म्हणून घेऊन तिकडचे जे जिल्हाधिकारी असेल किंवा महानगरपालिका आयुक्त करतील. पण मला वाटते ते शासनाच्या स्तरावरती तसं चाललेलं आहे. राऊत साहेब म्हणतात की मोदी साहेब आणि अमित शहा हरवलेले आहेत अशी आम्ही जाहिरात देणार आहे म्हणे, पैसे खर्च करून. मी आता घटनात्मक पदावर असल्यामुळे राऊत साहेब काय बोलतायत त्याच्यासाठी आमचे पक्षाचे प्रवक्ते आणि इतर लोक त्याला उत्तर देतील. रायगडमध्ये सगळं सचिन भाऊ, रायगडमध्ये रायगडमध्ये सगळं आलबेल आहे का? कारण रायगडमध्ये एका शासकीय कार्यक्रमात नाही, अजिबात नाही आहे. सुषमाताईच्या बद्दल मी जी भूमिका मांडली ही वैयक्तिक माझी भूमिका होती, कारण शेवटी एक काम करणारी ज्यावेळी एक सहयोगी असते आणि त्यावेळी त्यांना पक्षाने कुठचा क्रायटेरिया आहे लोकप्रतिनिधी पद देण्यासाठी, हा प्रश्न मी मांडण्याचं काम केलं होतं. कारण 400-500 पेक्षा जास्त सभा त्यांनी घेतल्या होत्या. एवढंच नाही तर पुण्यामध्ये असेल, बीडमध्ये असेल, मराठवाड्यात असेल, आणि त्यावेळीच्या शासनाच्या समोर जे जे काही विषय यायचे विरोधातले ते मांडण्याचं काम केलं होतं. आणि म्हणून मी स्वाभाविक प्रश्न विचारला, पण माझी अशी कुठचीही त्यांची चर्चा नाही. आणि अर्थात वैयक्तिक माझं असं मत आहे आणि सुषमाताईंची पण अशी काही मानसिकता नाही की त्या पक्षामध्येच राहणार आहेत, कारण ते चळवळीतले आहेत. त्यांना अशा गोष्टी करण्यापेक्षा त्यांना असं वाटत असेल की मी लोकांची भूमिका घेऊन करेल, पण किमान आता तरी पक्षाने त्यांना न्याय द्यावं हे अशी माझी अपेक्षा राहील. SRAचा घोटाळा झालाय मुंबईमध्ये आणि उबाटाचे जे माजी आमदारांचे सुयस आहे की विश्वनाथ जाधव यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईमध्ये वारंवार SRAचे घोटाळे समोर येत आहेत आणि या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मला अजून त्याच्यातली माहिती नाही आहे. अधिक माहिती घेतल्याशिवाय मी त्या विषयावरती बोलणं योग्य होणार नाही. परंतु जसं तुम्ही म्हटल्यात गुन्हा जर झाला असेल तर पोलीस अधिकची चौकशी करतील. रायगडमध्ये सगळं आलबेल आहे का? कारण एका शासकीय कार्यक्रमामध्ये भरत गोगावले यांनी थेट राजीनामा देण्याची मागणी केली होती
कार्यक्रमात गोंधळ झाला, स्वतः बावनकुळे यांना येऊन पुढे येऊन माफी मागावी लागली, काय माहिती? नाही, काल मी फक्त टी व्हीवरती बघितलं, पण मला पूर्ण ते बघता आलेलं नाही. नाशिकच्या पालकमंत्री पदाची देखील मागणी होते भुजबळ साहेबांना. बॅनर्स पाहायला बॅनर्स पाहिजे. लागलेले आहेत. पण आता त्या संदर्भात पण असं बॅनर्स लावून पालकमंत्रीपद किंवा दिलं जात नाही किंवा होत नाही. भुजबळ साहेब अर्थात खूप मोठे नेते आहेत आणि ज्येष्ठ आहेत. कालही देखील त्यांनी काही सल्ला आणि सूचना दिल्या आहेत. मला वाटते दोन्ही ज्येष्ठ मंत्री आता आहेत ते त्यांच्या स्तरावरती बसून चर्चा पण करतील. गिरीश महाजन पालकमंत्री म्हणून अपयशी ठरलेत का? नाशिकची नाही, अजिबात म्हणता येणार नाही. झालं नाही असं ते म्हणाले. नाही, तेच म्हणतायत की अजिबात तसं म्हणता येणार नाही. पण जसं मी अगोदरच सांगितलं तर ही जबाबदारी प्रशासनाची, अर्थात प्रशासनावरती अंकुश ठेवण्याचं काम हे त्या जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्ताचे होते. अहिर साहेब, नीटच्या पेपर फुटीनंतर राज्यात ना 3 पेपर सलग फुटले, म्हणजे टीईटीचा तर सगळा घोटाळा झाला. या सगळ्या प्रकरणी तुम्ही कोणाची फिंगरप्रिंट वगैरे घेणार आहात का, दोषी आरोपी जे आहेत त्यांचे? नाही, हा काय विषय माझ्याशी संबंधित नाहीये. ते गृह विभाग त्याच्याबद्दलचं उत्तर देते. ठाकरेंसोबत असताना तुम्ही प्रखर टीका केलेली आहे भाजपवर, शिंदेच्या सेनेवर. आता तुम्ही शिंदेच्या सेनेमध्ये गेलेला आहात, काय जुळवून घेताय का आता की कसं नाही, जुळून नाही, अजिबात नाही. उलटा आता माझी तर भूमिका अशी आहे की मी आता सभागृहामध्ये उपसभापती पद आहे. जिकडे मला असं वाटलं योग्य असेल तर मी शासनाचं निश्चित कौतुक करेल. जिकडे मला असं वाटते की बा काही गोष्टी आपण सूचना देऊ शकतो, तर मला वाटतं ती जी भूमिका मी रस्त्यावर उतरून मांडत होतो. आता सभागृहाचा उपसभापती या नात्याने सरकारला सल्ला देणे किंवा सरकारला विनंती करणे किंवा सरकारकडनं करून घेणे ह्याच्यामधला फरक तुम्हाला जाणवत असेल. आणि म्हणून तुम्ही बघता की आल्याच अनेक काही विषयाला चालना मिळते. मी स्वतः ज्यावेळी कार्यालयात बसतो 8-8, 12-12 तास लोक येत आहेत. यातून ते स्पष्ट होतं की लोकांचे जे प्रश्न जे प्रलंबित होते, जे आता शासना स्तरावरती आणले पाहिजे होते, ते आणण्याचं काम मी करणार. भाऊ इतरांनी सेना सोडल्यानंतर त्यांना गद्दार म्हटलं गेलं, पण तुम्हाला अजून तो शिक्का लागला नाही, काय सांगायचं? तुम्ही जेव्हा शिवसेनेत गेला त्यावेळेस अनेक नाही, सामान्य नाही. कार्यकर्ते सुद्धा म्हणाले की सचिन भाऊ स्वतः नेता गेलेला आहे. हळूहळू अनेकांनी व्यक्त केली, त्या सर्वांशी तुमचं काही बोलणं झालं? कोणाबरोबर? सगळ्या कार्यकर्त्यांसमोर नाही, बघा, मी ज्या बरोबर संघटनेमध्ये काम करत असताना मी कुटुंब म्हणून घेऊनच त्या सर्वांबरोबर वागलो आणि जीवातले संबंध आहेत. तर अनेकांचे संबंध माझे कालही होते, आजही होते. आणि ते फक्त मी आता ज्या पक्षातून आलो म्हणून त्यांच्याबरोबर नाही. म्हणजे आता ह्याच्यानंतर मला अंकुशराव काकडे भेटायला येणार आहेत, त्यानंतर अजून काँग्रेसचे काही मित्र जे ते येणार आहेत व्यक्ती म्हणून घेऊन. तर मला असं वाटत नाही की ते संबंध निवड फक्त पक्षापुरताच असतात. अर्थात एक राजकीय भूमिका आपण ज्यावेळी घेत असतो, पण राजकीय भूमिकेच्या व्यतिरिक्त राजकीयच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक संबंध पण ज्यावेळी एक नाता होतो, तो नाता कोणी पक्षात तोडू शकत नाही आणि ते नाते पुढच्या काळामध्ये पण राहतील. भाऊ, पक्षांतर करताना हेच संबंध का तुम्हाला कामी आले? कारण इतरांना गद्दारांनी शिक्के लागले, प्रकट टीका झाली. तुम्ही स्थित्यंतर करताना तेवढं आम्हाला दिसलं नाही. काय रहस्य काय? ते असं काहीच नाही. म्हणजे ज्यावेळी मी एकच वाक्य बोललो होतो की आपण ज्यावेळी येतो त्यावेळी आपण लायक असतो आणि जातो त्यावेळी नालायक असतो, अशी भूमिका कोणी घेता कामा नये. आणि मी परत एकदा सांगतो की 2024ला पण मला ही संधी होती, महानगरपालिकेला पण ही संधी होती. अशा भूमिका होती, पण मी तुमची त्यावेळी भूमिका घेतली नाही. निष्ठेने प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न त्यावेळी केलेला आहे. आणि तुम्हालाही माहीत असेल की आपण सर्वजणच मला गेल्या 4-5 वर्षापासून संघटनात्मक कव्हर करत होता आणि संपर्क प्रमुख या नात्याने पण मी जेवढा वेळ आलो किंवा देण्याचा प्रयत्न मी केला. आणि काय होतो, लोकांना वाटायचं का पुणे चे संपर्क प्रमुख, तर त्यांना असं वाटायचं फक्त पुणे शहर नाही. मी संपर्क प्रमुख होतो 21 विधानसभेचा आणि 21 विधानसभेमध्ये आम्ही अवघ्या 2 सीट घेतलेत, एक मोकाटेंची आणि एक ग्रामीणमध्ये. आणि ग्रामीणमध्ये आम्ही बाबाजी काळेंना एवढ्या मताधिक्याने आणण्याचं काम केलं. तर सांगण्याचा हेतू असा आहे की जिकडे मी गेलो तर तिकडे प्रामाणिक माझी भूमिका केली. आणि आज तीच प्रामाणिक भूमिका आदरणीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली आणि श्रीकांतजींच्या सहयोगाने या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे आम्ही करू. आणि येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये पुन्हा अजून तुम्हाला पक्षाची ताकद वाढलेली पाहायला मिळेल.